महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं जी आहेत ही कामं चाललेली आहेत, ज्यामध्ये 3123 लघु प्रकल्पांपैकी या ठिकाणी 3000 प्रकल्प पूर्ण झाले आहेत। 69 मोठ्या प्रकल्पांपैकी नाही, एक मिनिट काहीतरी चुकतं, थांबा, 110 लघु आणि 69 मोठे इतके प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। बाकी आपले प्रकल्प जे आहेत ते बांधकामाधीन आहे आणि यासोबत नदीजोड प्रकल्प जे आहेत ते अत्यंत वेगाने पुढे चालले आहेत। विशेषतः मराठवाड्याकरता जो वरदान ठरणार आहे, उल्हास खोऱ्याचं पाणी हे मराठवाड्यामध्ये नेण्याच्या संदर्भात आपला जो प्रकल्प होता, याचा प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आता आलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो। आपण अपेक्षित केलं होतं 54 टीएमसी पाणी, पण प्री फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 78 टीएमसी पाणी हे उल्हास खोऱ्यातनं आपल्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येईल। 87,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असणार आहे। आता प्री फिजिबिलिटी रिपोर्ट हा आल्यामुळे आणि तो वायबल आल्यामुळे आता याचा डीपीआर बनायला सुरुवात झाली आहे। पुढच्या 4 महिन्यामध्ये याचा डीपीआर बनवून मग त्याला सगळ्या मान्यता आम्ही घेऊ। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही दुष्काळ मुक्तीकडे आपली जी वाटचाल चालली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालली आहे। दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प 5.68 टीएमसी हा पुढे गेलेला आहे। जवळपास 33,000 क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे। दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प 3.55 टीएमसी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ही सिंचन क्षमता आपण तयार करू शकणार आहोत। आणि दमणगंगा, पिंजाळ त्याही संदर्भात आता आपण याचं रिइंजिनिअरिंग सुरू केलं आहे। कारण या प्रकल्पाचं म्हणजे खरं तर 1980च्या नॅशनल प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन मध्ये आलेला हा ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्य नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले, त्यातला प्रकल्प आहे दमणगंगा पिंजाळ, पण त्याचं काही झालं नव्हतं। आपण ते आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरात मधलं सबमर्जन्स असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात तिथनं आपल्याला कॉर्पोरेशन मिळत नव्हतं, किंबहुना ते आपल्याला कंपेन्सेटरी पाणी मागत होते आणि आपल्या राज्याने ती भूमिका पहिलेपासून घेतली होती की आम्ही ते देणार नाही। आणि म्हणून आता याचं रिइंजिनिअरिंग आम्ही केलं आणि सबमर्जन्स चेंज केला। त्यामुळे आता त्यांच्या सबमर्जन्सची आवश्यकता न पडता आपण कशा पद्धतीनं हा करू शकू। त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण झालंय आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण याचाही डीपीआर तयार करणार आहोत। वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प तर मी सांगितलाय, या ठिकाणी 63 टीएमसी पाणी याला आता सगळ्या मान्यता झालेल्या आहेत। याचा डीपीआर झाला, याला प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यामुळे आता याचं टेंडर बोलवण्याचं म्हणजे फायनान्शियल क्लोजर आणि टेंडर हे काम आता या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। लेंडी प्रकल्प असेल, लोणी सावंगी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे। आणि म्हणून या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की एमएमआरचं क्षेत्र जे आमचं सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या काळातलं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि उद्योगाच्या पाण्याची मोठी कमतरता त्या ठिकाणी होईल, हे लक्षात घेऊन आपण 2025 साली पोशीर आणि शिलार या 2 धरणाच्या कामांना त्या ठिकाणी मान्यता दिली। आणि मला सांगताना आनंद वाटतो, दोन्हीचं टेंडर झालं, एकाचा वर्क ऑर्डर झालाय आणि दुसऱ्याचा वर्क ऑर्डर आता होणार आहे। यासोबत गारगाई प्रकल्प त्यालाही आपण मान्यता दिली आणि गारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे
आणि दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातून 13 टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे काळूशाहीचं आपण करतोय, त्याच्यातल्या अडचणी दूर करतोय, पण हे तर झाले. काळूशाहीच्या अडचणी आपण दूर करतो, पण हे प्रकल्प असे आहेत की जे आपण करून चुकलो आणि हे प्रकल्प झाले तरी पुढचे 30-40 वर्ष MMR रिजनला पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगाच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न उरणार नाही. पण तरी काळूशाही आपण करणार आहोत. त्या संदर्भात थोडं पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतो. ते झाले की काळूचाही प्रश्न सुटेल. त्यामुळे MMR रिजन मध्येही मोठ्या प्रमाणात आपण हे जे काम आहे हे या ठिकाणी पूर्ण करतो. यासोबत विजेच्या संदर्भात देखील काही चर्चा या ठिकाणी झाली. काय नारपार मी मागच्या भाषणात सगळं सांगितलं म्हणून थोडं थोडक्यात घेतलं, रिपिटेशन नको म्हणून. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राने नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. या धोरणाप्रमाणे आपल्या एकूण ऊर्जेमध्ये 2030 साली 52% आपली ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतांनी येईल आणि 2035 साली 65% आपली ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येईल. त्यामुळे एक क्लीन अशा पद्धतीने आपण काम करतो. याच्यामध्ये ग्रीड स्थिरता आणि हरित वाढीला चालना देण्याकरता आपण 100 गिगावॅट म्हणजे 1 लाख मेगावॅट नवीनीकरणीय क्षमता आणि 100 गिगावॅट तास प्रति दिवस ऊर्जा साठवणुकीचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. कारण हरित ऊर्जा ही 24/7 नसते. ती आपल्याला जर सोलर असेल तर दिवसा मिळते, विंडचे देखील काही अवर्स असतात. आणि म्हणून आता बॅटरी टेक्नॉलॉजी